ठाण्यातील रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ऑटो फेस्ट 2025 या ऑटो कार फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पार पडलं। यावेळी त्यांनी स्पोर्ट्स बाईक आणि रिक्षा चालवण्याचा आनंद लुटलाय। हे दृश्य सध्या आपण पाहतोय। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पोर्ट्स बाईक चालवली आहे आणि त्यांनी रिक्षाची सुद्धा राईड करण्याचा आनंद लुटलेला आहे। ऑटो फेस्टमध्ये शिंदेंनी ही स्पोर्ट्स बाईक चालवल्याचं पाहायला मिळत आहे। अनेकदा आपण पाहतो की अशा कुठल्याही फेस्टिवलचं किंवा कुठल्याही प्रदर्शनाचं उद्घाटन जेव्हा नेत्यांकडून केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो, आनंद लुटण्याचा प्रयत्न केला जातो। आणि अशातच आता हा व्हिडिओ समोर येतोय जिथे स्पोर्ट्स बाईक चालवण्याचा आनंद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा अनावर झाला आणि त्यांनी अगदी आपल्या मंत्र्यांना सहकाऱ्यांना घेऊन स्पोर्ट्स बाईक चालवली आहे। नेमकं त्यांनी ही बाईक कशी चालवली याची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। आणि फक्त स्पोर्ट्स बाईकच नाही तर त्यांनी रिक्षाची सुद्धा ऑटो रिक्षाची सुद्धा सफर केलेली आहे। तर ठाण्यात रेमंड कंपनी आणि सुपर क्लब यांच्याकडून ऑटो फेस्ट 2025चं आयोजन करण्यात आलं आहे आणि याचं उद्घाटनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। त्यावेळी त्यांनी स्पोर्ट्स बाईक आणि रिक्षा चालवण्याचा आनंद लुटलेला आहे। अशाच काही इतरही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। मसाजोगमध्ये ग्रामस्थांची आज दुपारी 12 वाजता एक महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। सरपंच देशमुखांच्या हत्येला 33 दिवस पूर्ण झालेत। आणखी एका सरपंचाच्या मृत्यूने बीड जिल्हा पुन्हा हादरलाय। परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीस्वाराला उडवलं आणि यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। दरम्यान हा अपघात आहे की घातपात असा तपास आता पोलीस करतायत। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही असं स्पष्टीकरणच संजय राऊतांनी दिलंय आणि यावेळी त्यांनी काँग्रेसलाही सुनावलंय। काँग्रेसच्या नेत्यांना नीट ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी असं राऊत म्हणाले। आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मात्र मुंबईतील शाळांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे यातून दिसून येत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जागांची घट झाली असून 327 शाळांमधून फक्त 6000 जागांचीच नोंदणी झाली आहे। परळीतल्या अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू झालाय। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीस्वाराला उडवलं आणि यात विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका युवकानं भर रस्त्यात पोलिसाला मारहाण केली आहे। हा युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता। दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलं। त्यावेळी राग अनावर झाल्यानं त्या तरुणानं थेट पोलीस कर्मचाऱ्यालाही मारलं। वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्यात। या टोळीकडून 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान या चोरांवरती चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलंय। झाडांमध्ये अडकलेल्या नायलॉन मांजा घरटे बांधण्यासाठी पक्षी वापरत आहेत आणि यातून त्यांना जीवघेण्या दुखापती होतात आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू सुद्धा होतो। त्यामुळे आता नायलॉन मांजावरती बंदी घालण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील इंटिग्रेटेड कोचिंग डिपोमध्ये 3 नवीन पीट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावरती आहे। या पीट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे। विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे।
वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे। तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे। या एक्सप्रेसला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय। भंडारा रोड रेल्वे स्थानकावरती नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। रेल्वे फाटक बंद असल्यानं दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या। अखेर कंटाळून फाटका खालून वाकून नागरिक प्रवास करतायत। नागरिकांकडून ओव्हरब्रिजची मागणी होतीये, मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिक करतायत। सांगलीच्या मिरज शहरातील रुईकर पानंद परिसरात ओढ्यावरती पूल बांधण्यात आलाय। शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। पूल नसल्यानं जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेत जात आहेत। मात्र आता पुलाला मंजुरी देऊन बांधकाम तात्काळ केल्यानं विद्यार्थ्यांनी शासनाचे आभारही मानले। अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे। यामुळे अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरून जोडलं जाणार आहे। 3700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करण्याचं टार्गेट NHAIने ठेवलंय। त्यामुळेच अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास 20 ते 30 मिनिटांत पूर्ण होईल। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे। त्यामुळेच पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतोय। मात्र रविवारपासून मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसंच बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांचीही ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय। टोरेस कंपनीनं दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं। त्यामुळे मालकानं केलेल्या भाडे करार रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली आहे। तसंच टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावे सुद्धा पोलिसांना सापडलेत। नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतोय। अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। हा महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। शनिवारी ठाण्यातील उपवन इथे संस्कृती आर्ट्स फेस्टिवलमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला। टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा झाली आहे। स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघात पुन्हा एंट्री झाली आहे। दुखापतीमधून सावरल्यावरती मोहम्मद शमी आता कमबॅक करतोय। अकोल्याच्या एका अंगणवाडीत कॅल्शियम विटामिनच्या गोळीतून चक्क स्टेपलरची पिन निघालेली आहे। गोळी अर्धीच सेवन करायची असल्यानं ती मध्ये तोडली असता त्यात पिन सापडली। पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे। लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरात पसरली आहे। आतापर्यंत या आगीत 16 लोकांचा मृत्यू झालाय। 12,000 पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झाली आहेत। राज्यात थंडीचा जोर आता ओसरायला लागलाय। ढगाळ हवामानामुळे राज्यात गारठा कमी झालाय। तापमानात वाढ होत असल्यानं अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्याही वर गेलाय। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आता बातमी नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। नवीन कार खरेदी करताना आपण संपूर्ण प्लॅनिंग करतो। यात बजेट, इंजिन, फीचर, स्टाईल आणि कारच्या कलर्स पासून ते अगदी अनेक गोष्टींचा आपण विचार करतो आणि मगच कार खरेदी करतो। मात्र आता या सर्व गोष्टींसोबतच आणखी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागणार आहे, ती म्हणजेच पार्किंगसाठीची जागा। नेमकं काय प्रकरण आहे त्या संदर्भातलाच हा साम टीव्हीचा रिपोर्ट पाहूयात। पार्किंग दाखवा, गाडी घ्या। असेल पार्किंग तरच मिळेल गाडी।
राज्यात लवकरच नवा कायदा. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसह साधारणतः दशकभराआधी मध्यम वर्गालाही 4 चाकी आपल्या दारात हवीच ही गरज जाणू लागली. त्यातून सहज वाहन कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांमुळे झटपट लोन आणि पटापट कार खरेदीची चढाओढ सुरू झाल्याचं आजही दिसतंय. मात्र त्यातून आता निर्माण झाली आहे ती पार्किंगची समस्या. गाड्या जास्त आणि मर्यादित पार्किंग, त्यातून सोसायट्यांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, भांडणं ही मेट्रो शहरातील जटिल समस्या बनत चालली. म्हणूनच तुम्ही गाडी घेत असाल आणि तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न भंगलंच म्हणून समजा. कारण सरकार अशा लोकांनाच गाडी विकत घेऊ देणार ज्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा आहे. नव्या वर्षातील आकडेवारीनुसार आपल्या मुंबईत किती वाहनं आहेत याचा आकडा पाहिला तर तो थक्क करणार आहे. मुंबईत एकूण 48 ते 49 लाख वाहनं आहेत. खासगी 4 चाकी वाहनांची संख्या आहे 14 लाख, खासगी दुचाकी 29 लाख आणि इतर वाहनं आहेत 5 लाख. एकीकडे एवढ्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी होणं हे नित्याचंच झालंय. बरं, हा प्रश्न फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे आणि नागपूरमध्येही मोठ्या प्रमाणात भेडसावतो. ही समस्या दूर करण्यासाठी आता सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्यात नेमक्या काय तरतुदी असणार ते पाहूया. वाहतूक विभागाकडून कायद्याचा मसुदा तयार. पार्किंग असेल तरच गाडी विकत घेता येणार. सरकार सर्टिफाईड पार्किंग एरिया नावाची नवीन व्यवस्था आणणार. ग्राहक नवीन गाडी घेणार तेव्हा ग्राहकाला हे सर्टिफिकेट मिळवणं बंधनकारक. महानगरपालिका वाहन मालकांना हे प्रमाणपत्र देणार. वाहतूक पोलिसांकडून प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल. पार्किंगचं बंधन घालायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारा असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला लगावलाय. जर ही ग्रोथ अशीच राहिली तर 2030 पर्यंत जवळपास 6,80,00,000 वाहनं ही महाराष्ट्रामध्ये राहतील. आणि आज भारतामध्ये ज्या प्रमाणात ऑटोमोबाईल सेक्टरचं ग्रोथ होते आहे त्यावेळी निश्चित ती ग्रोथ झाली पाहिजे, त्याला कुठे अडवणार नाही. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक रेग्युलेशन्स पाहिजे, रेग्युलेट केलं पाहिजे, जेणेकरून की जी मोबिलिटी आहे, शेवटी आम्हाला एक मोबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करणं आवश्यक असतं. त्याकरता एक धोरण आम्ही करतो आहे. आता काय झालंय, मुंबईकर आपण कर भरतोय पण गेल्या 2 वर्षात कुठे कुठे खोदून ठेवलंय. म्हणजे खोदून काय रस्त्याच्या खालती शोधताय का नक्की तुम्ही? हे सगळी धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय हे देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेच्या सुविधा देत आहात का? असं सर्वसामान्य नागरिकांना तर आजच्या घडीला प्रायव्हेट व्हेकल हा सगळा एक नागरिक दररोज आपली पर्सनल गाडी घेऊन बाहेर फिरतो. पण तुम्ही आता गाड्या घेऊ नका असं माझं तरी मत आहे. कारण प्रदूषण एवढंही वाढलं, पण ट्रॅफिक जॅममध्ये अनेक माणसं फसत आहे. मग त्यासाठी करावंच लागेल. कुठल्या तरी सरकारने कठोर निर्णय घेतलाच पाहिजे ना. गाड्या घ्यायला जातात ते त्यांना विचारायचं ना, तुम्ही राहता कुठे, तुमचा ॲड्रेस काय, तुमच्या आजूबाजूला स्पेस आहे का जागी ठेवायला. मुंबईत सामान्यांना पार्किंगचं पुरेशी मोठी घरं मिळावीत यासाठी सरकार बिल्डरांना जादाचा FSI देत असते. मात्र सुपर बिल्टअपच्या नावाखाली बिल्डर कार्पेट एरियात सर्रास ग्राहकांची फसवणूक करून पार्किंगच्या जागांमधूनही 20-25 लाख रुपये जादाचे कमवतात. त्यामुळे गाडीपेक्षा पार्किंग महाग अशी अवस्था मुंबई पुण्यात झाली. त्यामुळे पार्किंगच्या जागांबाबत गंडा घालणाऱ्या बिल्डरांना देखील चाप लावण्याची गरज या निमित्तानं व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, साम TV.